हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. त्याचं नाव आहे अक्षय राठोड ब्लॉग. जाणं आपण लय दिवसाच्या नंतर आपण ब्लॉगिंग करतोय, कारण की आपण निघालोय पवाला आलतो. पहिले इथं जागा बघितलो, थोडं खराब पाणी दिसलेलं म्हणून आम्ही निघालो दुसरीकडं. आणि घरापासून ब्लॉगिंग केलं नाही, कारण की ब्लॉगिंगचं विचार आत्ता केलो, लय दिवसानंतर बनवू तर म्हणून. तिथं हवे ते आहे, तर बघू पुढे कुठं जायचं काय नाही. ब्लॉगिंग पवाच्या जागी जाऊ, बघू तिथं कसं आहे पाणी, बघू. चला, हे आम्ही चौघजण चाललो, तर भेटू पुढे. चला. तर काय जाता आम्ही तिकडे नळदुर्गचा किल्ला आहे पलीकडं, हवेच्या पलीकडं आम्ही आता आलोय. इथं डॅमपाशी बघू पाणी काय मग तिथं दिसणार झाले. मासे पकडत आहेत माणसं, तर चाललोय आम्ही बघावं म्हणून. पवाचं काय तिथं होतंय का नाही माहीत नाही. आपण जाऊ, बघू त्याने कसं धरलेत मासे वगैरे, पाणी बघू. आणि आता काय ह्याच्या पुढे पाणीचं माहीत नाही ठिकाण. त्यांना माहीत आहे, त्याने फिरते, त्यांना माहीत असेल, मला तर माहीत नाही. तर आपण बघू पाणी कसं आहे काय नाही. पाणी दिसणार झाले, कमी दिसलेले. पवाचं काय नियोजन कॅन्सल होईल, तरी आपण ट्राय करू पाणीचं. बघू पुढे काय नाही, पाणी कुठं राहते नाही राहते ते सगळं बघू. आता मासे धरतात माणसं तिथं, मामा ते. आपण बघू पुढे काय नाही. यार कॅन्सल झालं तिथं. काय झालं? पलीकडनं जायचं, मग पलीकडे आहे म्हण पाणी वरून. तर इकडं पाणी कमी आहे म्हणून हे करायला आपण जाऊ वरी, तर भेटू वरीच. तर काही आता असल्या खराब रोडनं आणलेत, काटे वगैरे आहेत ह्याला. तर हो का पुढे असं आहे, हे डॅम असं आहे. हो का लुक, इथं पावसाळ्यात यायला मजा येईल. बारके मासे पण दिसतात खाली. आता वरी ह्याच्या पलीकडं पाणी आहे म्हणलेले, पण इकडं कमी झालं पाणी. मासे, वाव, मासे लय मोठे आहेत, मासे पण मोठे आहेत खाली. आणि लय खराब रोडनं आणले त्यांनी. काटे वगैरे खराब लागलेत. तर बघू आपण पुढे. चला. तर काहीच, आणि पुढे असला रस्ता आहे, ह्याच्यावरनं जायचं म्हणत होतं, पण इथं लयच खराब दिसलेलं म्हणून इथनं निवलेलं आहे. यार उगच झालं ह्यांच्या मागं. काय करावं हो, कसलं रोड आहे बघा, काटे वगैरे लय खराब म्हणून निघाला. आता वरी आणि लांब आहे, पाय दुखलेले एवढंच चालला. तर काटे वगैरे मधनंच चालला, निघाला पुढे हळूहळू चालला. तिकडं पाणी हाय पलीकडे दिसलेलं. आयुष्यपत. तर गायज पाणी तर लय चांगलं आहे इकडं, पवायला मजा येणार आहे. आम्ही म्हणत होतो पाणी नाही इकडं, वाटत होतं. तर खाली जाऊ आपण, बघू. पाणी हाय, भरून आहे पाणी. ह्यांच्यात कुणाला येत नाही पवायला, हे तर माहित नाही. मला पण येतंय का नाही मलाच माहित नाही. 2 वर्ष झालं पवायला गेले नाही. बारके होतो तेव्हा रोज जायचो, तेव्हा पण नंतर जाऊ वाटत नाही आता. दुष्काळातल्या गोष्टी नको काढू, चल कपडे काढ, चल. तर बघा असंच कंटिन्यू ब्लॉग, लगेच आपण पोहायला स्टार्ट करू. चला. तर गाईज आता इथं आम्ही पोहायला तर तयार झालो, कपडे वगैरे काढलो. आणि हे दोघं नको म्हणाले पोहायला, ह्यांना भीती वाटलेली म्हणून ह्याच्यात, कारण की मगर वगैरे राहते, ह्यांना वाटलेले असं. तर बघू आपण, पहिले उडी मारतो, नंतर बघू त्यांनी येतील नाही येतील आम्हाला माहीत नाही. आम्ही दोघं तर पोहायला तयार आहे, मारू उडी. चला. तर गाईज आता 2-3 उड्या मारलोय, पाणी लय थंड आहे. आणि का त्याला थोडं पोहायला येत नाही म्हणून तिथं वरी थांबायला लावला आहे ना. हे तर कायच नाही, उभे फिरलेले त्याचं कायच कळणार. आम्ही तर पोहलेलो. पाणी बघा, पाणी कसं आहे. आणि पोहायला आम्हाला दोघाला येते, त्याला थोडं येत नाही म्हणून त्याला बसवलो आपण तिथं. ह्याचं तर जाऊच द्या. आता मारतो उडी अनेक. तर गाईज मी दाखवतो तुम्हाला ह्याला उडी मारलेलं. तर बघा तुम्ही, चला मार भाऊ. वरून मारतो, थांब मी वर जातो, थांब.
आपले ब्लॉगर बोलत सगळ्याला दाखवू आपण. मार चल. तर गाईज आपली कोणती उडी मारू? सुरांग मार सुरांग. सुळांग मारू. हा तर गाईज सुळांग बघा आता. तर गाईज मध्ये गेलं बघा त्याला येत आहे फार. मला तर लय 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 भीती वाटते. काय सांगायचं तुम्हाला. तर गाईज फक्त इथं पाय थोडं स्लिप मारलेलं म्हणून हे वाटलं, भीती वाटलेली. खाली तर काय वाटणार. आणि एक नंबर पोहायला मजा येते. आणि जो पण नळदुर्ग जेवकडचं बघतोय इथं या पोहायला मस्त मजा येते. आणि एकदा येऊन पहा तुम्ही, नंतर बघू. आणि कवा पण एक कमेंट करा, आपण पण येऊ. मी पण येईन, तुम्ही पण या पोहायला बघू. चला ये चल उडी मार बघू. ह्यानं पण काय, ह्यानं पण थोडं भिवलेले. तर मार चल. बघा तुम्ही. गेलं 2 तास झालं पळू लागलो. ह्यानं आत्ता उडी मारला एकटं, नाहीतर मला पलीकडे उभा करला होतं. आणि मग इथनं त्यानं खाली घेतच मारला होतं उडी. म्हणून आता त्यानं बघितलं ना कसं मारतंय उडी. फक्त व्हिडिओसाठी उडी मारले ह्यानं. त्यात तिथनं उडी मारायचं आणि इथं बसतं पोहत याचं. बघू कुणाचं दम आहे. जाऊ. तर भाई आपल्याला तर काही चॅलेंज होऊ शकत नाही. आमची जिरली. भाऊ करेल. आमची जिरली. आमची जिरली. तर काय सांगायचं. तर त्यानं तिथनं हलालच नाही. 2 तास झालं गाईस त्यानं तिथनं हलाल नाही. आणि त्यानं का पोहाचं कॅन्सल म्हणलं. काय झालं अडचण नाही यार. प्रॉब्लेम काय आहे तुला. तर आम्हाला पण थोडं थंडी वाजली झालं. तर त्याचं काय काय दिसते बघा तुम्ही. नाही तसलं नाही. ते थोडं लिमिटमध्ये मजाक करा रे. तर गाईज आता त्यानं तर 2 तास झाले तिथंच आहे. ह्यानं आता एक उडी मारली सेपरेट. आता त्यानं या म्हणून निघाले आणि नाही म्हणून कपडे घाललेले. आणि ए काय झालं अरे बोल ना. थंडी वाजलेली. तर गाईज आणि मी 1-2 उड्या मारणार आहे, मग राईट घराकडे. तर भेटू पुढे घराकडे जाताना. चला. तर गाईज आता आम्ही इथनं निघालो. ह्याने फोटो वगैरे काढलेले. जागा लय आठवण येणार का. पाणी बघा, पाणी लांब पस्तर आहे. आणि इथनं पोहायला मजा येईल. तर इथं कोण जवळचं असले तर इथं पोहायला या. मेसेज करा, व्हॉट्सअप मेसेज, इंस्टा मेसेज करा. आपण येऊ इथं पोहायला. मी पण येईन, माझे 2-4 मित्र पण येणार. पोहू आपण, खूप मजा करू, फिरू वगैरे. आणि पुढे बघा आता निघाला. इथनंच जावं लागते. रोड थोडं खराब आहे इथं रस्ता. आणि इकडनं कडाकून दिसला रे चांगलं. कडाकून बघू इकडनं बघा. तर आपण जाऊ खाली जाऊन गाडीपाशी भेटू. काही जाता आहे ना तिथनं येऊ लागलं. खाली घसरले पार तिथं बस तर पडत गेले. तो का जायची पद्धतीची. तर आता वरनं हळूहळू निघालेलो. तो का लय कुटाने करतात म्हणून पडतात. मी चाललोय निवांत हळूहळू निघा खाली. इथं घसरासारखी जागा आहे, तर हिने हळू जाणार. तो का बघा तुम्ही. तेव का तिची पडायची बो. मी पण गेलतो. मी चुकी न करता पडतोय. त्याने एवढी कुटाने करून त्याने पडणार झालीत. आयुष्यान रोड थोडं खराब आहे. ते मग तिकडनं आल्याला परवडलं असतं मला, कारण मीच काढलो हे रोड. इकडनं त्यांना मीच दाखवलो. तर आता चाललोय कसं तर त्यांनी सगळं गेलं. आता मी एकटं राहिलोय. का समोर असंच आहे तसलंच. पण थोडं चढताना उतरताना इथनं मुश्किल आहे. पोहायला तर जागा लोकेशन 1 नंबर आहे. तर पोहायला मी आणि कवा पण येऊ शकतो. इकडं म्हणलं ना हे जागा म्हणले तर मी कवा पण येऊ शकतो. इतकं खूप मजा येते, खूप मजा. आणि हे मजा तुम्ही पण घ्या, सगळ्यांना द्या. तर या पुढे भेटू मग. चला. तर गाईज आता आम्ही आलोय इकडं. कॉलेज वगैरे आहे. जवकूट क्रॉस केलो. मग आता आम्ही घराकडे निघालतो. मग येऊन इथं स्टिंग वगैरे प्यायला थांबलोय. ते स्प्राईट वगैरे ते इकडं घराकडे मागवले म्हणून घेतले त्यानं. तर हे ब्लॉग आपण इथं एंड करू. आणि ब्लॉग माझे लय दिवस झाले येत नव्हते, कारण की मी थोडं कामात होतो आणि मला टाईम भेटत नव्हतं. म्हणून मी ब्लॉग बनवणार नाही आता. त्याच्या पुढे तर थोडेफार टाईम जाऊ देऊन येईल, पण येणार, कंटिन्यू करणार आहे ब्लॉगिंग. आणि तुम्ही असं सपोर्ट करा, लाईक सबस्क्राईब करा, आपल्या भावाला मोठं करा, बारक्या भावाला मोठं करा.
आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आता चला बाय बाय.